हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 15 अध्यायो पुरुषोत्तम योगाचे कडीरस्तेचे परमात्मू हांगा तागेले प्राधान्य प्रामुख्यता पुरे सांगता. विष्णू पारम्य म्हळ्यार विष्णूची सर्वश्रेष्ठ म्हणून म्हळेले परमात्मो तागेले विशयू तो सांगता. असं सगळी जगत याका आधार सकडी परमात्मोची म्हूण सांगून तेची तो आतां सांगता. असं दोन्ही नमने पुरुष असची क्षर आणि अक्षर म्हणून तंत भितरी यस्मात म्हणजे क्षराक्षरापशी वयरचो आव म्हूण सांगून गेले ताणें. आतां ह्या श्लोकांत तो कसो सांगता म्हळ्यार यस्मात क्षरम अतीतोहम अक्षराद अपि च उत्तमः तोस्मी लोके वेदे च प्रतित पुरुषोत्तम. म्हळ्यार म्हाका क्षरम अतीतः क्षरापशी आव अतीत जावन आशिल्लो तशीची अक्षरादपि च उत्तमः अक्षरापशी चड उत्तम जावन आशिल्लो. तशें जावन म्हाका वेद पुराण इतिहास म्हळ्यार हांगा लोके आनी वेदे म्हणलें अपौरुशेय आनी पौरुशेय ग्रंथ पुराय म्हाका पुरुषोत्तम म्हणून आपयताची. ह्या श्लोकांत आतां परमात्मो सुरवेक कसो म्हणालो म्हळ्यार परमात्मो लक्ष्मी अंतर्यामी जावन आसल्यार लक्ष्मीक तो नियमन कोरून लक्ष्मील करीन तो सर्व हांगा कोरका आशिल्लें काम करयता. जाल्यार परमात्माक अंतर्यामी जावन कोणेय नांची म्हूण इतक तो परमपुरुष म्हणलें. अंतर्यामी श्रेयश्चापि विष्णुदेवन संशयः अंतर्यामी कशी तशी विष्णू क्वापि कुतश्चन म्हूण. तशी मागीर लक्ष्मील अनुग्रह जाल्यार मात्र नारायणाले एक अनुग्रह जाता म्हणून पुरे सांगून आत्त परमात्माले सर्वोत्तमत्व सर्वव्यापकत्व सर्वांतर्यामित्व परमात्मो सर्वज्ञो परमात्मो सर्वकर्तृ या पुरे परिपूर्ण जावन परिपूर्ण म्हणून सांगू जायना. आमी हांगा सर्व जिवापशी ब्रह्मादी देवते पशी चड जावन वतच म्हळ्यार विष्णू अक्षस्थल वासिनी जावन आशिल्ले महालक्ष्मीक मात्र कोण नारायणाक पूज करता तांकां ती वलवतकय म्हूण कोण तिका मात पूज करता तांगेले ती कोप्तकय लक्ष्मी. तशी लक्ष्मी कोप्पच्या नज्ज म्हणजे लक्ष्मी बामणाक म्हळ्यार नारायणाक सुरवेक आराधन केल्यार जालें विष्णुना सहिता ध्याता साही तुष्टीम पराम्रजीत म्हळ्यार विष्णू समेत ध्यान करल्यार मात्र लक्ष्मी ती संतोष पावता म्हूण. द्वादश आनी परमात्मा सर्वश्रेष्ठ म्हळ्यार आचार्य मध्व द्वादश स्तोत्रांतूय सांगताची. तशी काली द्वादश स्तोत्रांतले तिन्ही अध्यायाचे कुरुभुंक्ष्वच कर्म निजम नियतम हरिपाद विनम्रधिया सततम हरिरेव परो हरिरेव गुरु हरिरेव जगत्पित्र मात्र गती म्हणून सांगिल्लें. ताचे एक आमी अर्थ पळयत आशिल्लीची म्हळ्यार परमात्मान गितेन तूं सांगलां न्हय कर्मयोगान तूं कसं न्ही नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ही अकर्मणः कर्म करना नाशी रावचें न्ही नियत कर्म कोरका म्हणून. हांगा आचार्य मध्वय त्यांचे सांगताची कुरु कर्म निजम नियतम भुंक्ष्वच म्हळ्यार कर्म आमगेले कर्म नियत कर्म कसले त्या कोरकाकय आनी निजम फलम भुंक्ष्व नियत कर्म म्हळ्यार कसं न्ही विहित कर्म धर्मशास्त्रांतू खंयचे वर्णाश्रम धर्माक कसलं काम कोरका म्हूण सांगलां पळय त्या काम करचें नियत कर्म म्हणून. शिवाय आमी मस्त जना कसं ह्या कर्मयोगान तूं सांगला ह्यो विशय कसले म्हळ्यार कर्म म्हळ्यार केलो जनान सांगचें आसा आमगेलें कर्मचें आमगेलें कर्तव्यचें आमकां कर्म खंयचें कर्तव्य तें आमगेलें बामणां पळोवचें आमगेलें घरा काम करचें आमगेलें चेडवां पळोवचें हेंच कर्म कर्तव्य म्हूण लेखताचें मिसम्म.
त्या कर्तव्य कर्म ही श्रेष्ठची ज्याला त्या कर्तव्य कर्म करतना आम्ही परमात्माल कतीर करताची गोपिका स्त्रियानं केलेलं बरे या घर परमात्माले तश्चावन घर पुटಕೊಂದು ಬರ್ತಾची या आईदन परमात्माला प्रसाद सिद्ध कोरचाक तश्चावन या पुट करताची तशीची एक अवंगलंबळतन जलर तशीची परमात्माला पूजे कतीर शुभ्र वस्त्र घालून मच्चू काताची कतर या पुट करताची परमात्माला कूडपुट दबाल कूडपुट करत नाही तशी परमात्मा संतुष्ट कोरच कतीर म्हळ्यार केल्लेलं कर्म पुरे परमात्मालेक अनुसंधान आस जाल्यार तें नियत कर्म जाल्लें शिवाय आमगेल खातीर आमी करचेंच पळय आमगेल घर चंद कोंद बरका पुरे जनान ಹೊಗಳಸುका आमी केल्लें रांदप लायक जेवका आमकां पुरे जनान ಹೊಗಳಸುका हें आमगेल खातीर आमी करचें आमगेल बामणा चंद कोन्न पळोवचें इत्याक आमगेल बामण आमकां जेवका ताचे खातीर चंद कोन्न पळोवचें आमगेल चेडवा चंद कोन्न इत्याक तांणी मुखार सून आमकां कसकी तांगेल निमतें आमकां कसकी जेवचें आस पळया हे पळय कोडू कोळ्ळुव व्यवहार म्हणटाचे बार्टर सिस्टम्सची जीवन तशें न्हू तांगेल करीन आमकां कसकी जाय जाल्यार आमी तांकां चंद कोन्न पळोवचें तशी जाल्यार कर्म फलाचे अपेक्षेन करचें म्हणजे त्या नियत कर्मान तूं येना फलापेक्षे सोडून कर्म करलं ते नियत कर्म येवचें ताचे खातीर भगवदर्पित कर्म कसं असं या परमात्माल खातीर या परमात्माल खातीर या परमात्मा देवाल खातीर करचें कर्म कोणें आमकां वगळसूचें ना वगळसूचें आशी आमी घेवन बैसनाची तशी करता तशें जाल्यार त्या नियत कर्म केल्यार ताजें निजें फल आमकां मेळटा तें भुंक्ष्व तें घेवका हरिपादवी नम्रदिया सतितम केन्नाय परमात्माले निरंतर ध्यान करून निरंतर परमात्मा शरण येता आमगेल कर्म आमी करका इत्याक हरिरेव परो हरिरेव गुरुः सगळेची जगत्याक सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो हरिही एव परः तोच सर्वश्रेष्ठ हरिही एव गुरुः तोच आमकां ज्ञान दितलो हरिही एव जगत्पित्र मात्र गतीः सगळे जगत्याक न्हय तोची अम्माय तोची म्हणलें मध्वाचार्यान आनीक तांणी सांगताचें शृणुतामल सत्यवचः परमं शपथेरितमुच्छ्रित बाहुयुगं न हरे परमो न हरे सदृशः परमः स तु सर्वचिदात्मगणात् म्हळ्यार हें शृणुतामल सत्यवच परमं शपथेरित मुच्रित बाहुयुगम वेदव्यासाने हात वयर करून सांगितलं कसलें शपथे हे इता मुच्रित बाहुयुगम दोन हातूय वयर करून हांव शपथ करून सांगता कसलें हांव सांगचें पुराय सत्य 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 शृणुत अमल सत्यवचः परमं हांव सांगचें पुरे सत्य सत्यची ऐकयाची म्हणून वेदव्यास सांगता की कसं न्ही न हरे परमो न हरे सदृशः परमः स तु सर्वचिदात्मगणात् पळय हांगा मध्वाचार्यान सांगिल्लें थंय वेदव्यासानय सांगिल्लें कसं न्ही वेदापशी अधिक जावन आशिल्लें विंगड खंयचेंय शास्त्र ना परमात्माल पशी सर्वोत्तम जावन आशिल्लें देव ना म्हूण सांगून हेंची विशय हाजे फुडले श्लोकांत क्षराक्षरापशी अतीत जावन आशिल्लोची पुरुषोत्तमो म्हूण म्हणटा न्हू कृष्ण फुडल्या श्लोकांत आतां ह्या श्लोकांत स्ट्रेट अवे सांगता तो कसो न्ही तो विंगड म्हणलो अक्षरापशी विंगड जावन आशिल्लो पुरुषोत्तम परमात्मा म्हणल तो कोणेय न्ही हांवची म्हूण सांगून स्पश्ट जावन कसलेची हिंजरीक ना नशी स्ट्रेट अवे स्पश्ट जावन परमात्मा हांगा अर्जुनाला सांगता थंय क्षर आनी अक्षरापशी उत्तम जावन आशिल्लें एक पुरुषोत्तम म्हणल आस तो पुरुषोत्तम कोणेय न्ही हांवची म्हूण ह्या श्लोकांत सांगता तो तशी सदा गमैक विज्ञेयम समतीतक्षराक्षरम नारायणम सदा वंदे निर्दोष अशेष सद्गुणम म्हळ्यार हांगा अक्षराक्षरम सम्यक अतीत क्षराक्षरापशी अतीत जावन आशिल्लो परमात्माक हांगा मध्वाचार्य समतीत क्षराक्षरम म्हूण म्हणलें तशी क्षर आनी अक्षरा देखून अतीत जावन आशिल्लो उत्तम जावन आशिल्लो जाल्यार अतीत आनी उत्तम म्हूण म्हणलें दोनी वर्ड हांगा यूज केला न्हय क्षर पुरुषाल अस्तित्व ब्रह्मांडा भितरी मांत्रसचे जाल्यार ती अक्षर पुरुष लक्ष्मी ब्रह्मांडा पशी मिकून असती तांतूय नारायण अक्षर पुरुष म्हणून घेतली लक्ष्मी पशी उत्तम जावन आस तशें जावन हांगा अपी आनी च म्हूण दिला अपी चेत तशी दिला हांगा म्हळ्यार नारायणा पशी सर्वोत्तमत्व परमात्मो सर्वोत्तमो
नारायणूची सर्वोत्तमू लक्ष्मीपशी श्रेष्ठू म्हणून सांगता आणि नारायणापशी श्रेष्ठू कोणेही ना अपी च परमात्मो हांगा क्षराक्षराक अतीत जावन आशिल्लो म्हूण म्हणलें. तशी यस्मात क्षरमतीतोहम अक्षरात अपीच उत्तमः म्हूण म्हणलें. म्हळ्यार हांव अक्षरापशी चड, अक्षरापशी आनीक उत्तम, अपी आनी च हांवच सर्वोत्तम मिगेलापशी श्रेष्ठ तत्व कोणेय ना म्हूण सांगलें. तशें हांव न्हू अतोस्मी, तशें हांव न्हू लोके वेदे च, लोके च वेदे च प्रतितः पुरुषोत्तम, म्हाकाच पुरुषोत्तम म्हणटाची. लोकांतूय वेदांतूय. लोक म्हळ्यार कसं न्ही, लोक म्हळ्यार पौरुशेय ग्रंथ म्हळ्यार पौरुशेय म्हळ्यार पुरुशान सांगिल्लें. हांगा पौरुशेय ग्रंथ म्हणजे खंयच्याक पुराण इतिहास इत्यादी पुराय पौरुशेय ग्रंथ म्हणटाची. आनी वेद अपौरुशेय, अपौरुशेय म्हळ्यार कोणेय पुरुशान सांगिल्लें न्ही, पुरुशोत्तमान सांगिल्लें. जाल्यार वेद आनी वेदय अनादि नित्य म्हणून म्हणटाची. तशी लोक म्हळ्यार पौरुशेय पुराण इतिहास, वेद म्हळ्यार अपौरुशेय. तशी दोनींतूय परमात्मूची, दोनींतूय परमात्मू सर्वश्रेष्ठ म्हणून प्रतिपादन करताचे. तेच हांगा सांगताची कसले पळया. सर्वज्ञ ईश्वरतम सच सर्वशक्ती पूर्ण अव्ययात्म बलचित्त सुखवीर्य सारः यस्य आज्ञया रहितम् इंदिरया समेतं ब्रह्मेश पूर्वकमिदं न तु कस्य च ईशं. म्हळ्यार सर्वज्ञ ईश्वरतम सच सर्वशक्ती सर्वापशी श्रेष्ठो परमात्मो म्हणलें. आनी ब्रह्मरुद्रादिकय नियामकू आपण म्हूण म्हणलें. ताजे नंतर सर्व विशयांतूय अपार जावन आशिल्लें, अचिंत्य जावन आशिल्लें, अद्भुत शक्ती म्हाका आसूचें म्हूण म्हणटा तो. मागीर परिपूर्ण म्हूण म्हणलें. पूर्ण अव्ययात्म, परिपूर्ण आनी नाश नासतिलो. ज्ञान बल पळय, बल चित्त सुखवीर्य सारः. बल म्हळ्यार पराक्रम, चित्त म्हळ्यार ज्ञान आनी सुख वीर्य सारः, सुख वीर्य इत्यादी गुण पुरे पूर्ण जावनस म्हळ्यार कोणालांतू परमात्मालांतू. मागीर हांगा सांगताची रहितं यस्य आज्ञया रहितं इंदिरया समेतं म्हळ्यार रमा ब्रह्म इत्यादी क्षराक्षर पुरुषापशी अनंत गुण आसूच्यो, उत्तमोत्तम जावन आसूच्यो, पुरुषोत्तम योची सकल जगतीय तागेले आज्ञेनाची, तागेले प्रेरणेनाची पुरे जनांना अर्थ करून घेवेत. शिवाय आनी कितें सांगलां हांगा कसं न्ही म्हळ्यार ब्रह्मरुद्रादिकय नियामक जावन आस. मागीर म्हणली पळय सर्वोत्तमो हरिः इदं तु तदाज्ञयैव अस्सल एक स्वतंत्र परिपूर्ण सर्वव्याप्तू जाल्लो. तशी क्षमम केन्नाय क्षमागुण भोर नाशिल्लो. सतु हरिः परमं स्वतंत्र तागेल्या पशी स्वतंत्र म्हणलेलें कोणीय नाची. पूर्ण अव्यय अगणित नित्य गुणार्णमोसा, परिपूर्ण अव्यय नाश नासतिलो आनी गुणार्णमोसा, गुणर्णमोसा गुणाचे समुद्रशीत गुणसागर म्हणटाची. इत्येव वेदवचनानी परमोक्तयश्च. अशी वेदवचना दुखून वेदवचन पुरे हक्काची प्रतिपादन करता म्हूण म्हणलें. हे भारत तात्पर्य निर्णयांतू हे दोनी श्लोकांतू आचार्य मध्वात सांगिल्ले दोन श्लोके महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथांतुले. मध्वाचार्य हे दोनी श्लोकांतू सगळे 15 अध्यायो व्यस्त तो 20 श्लोकांत आशिल्ले 15 अध्याय 2 श्लोक भितर सांगून सोडताची मध्वाचार्य. तशी हाजे फुडली श्लोकांत क्षराक्षरा पशी अतीत जावन आशिल्लो हावची म्हाका पुरुषोत्तम म्हणटाची म्हूण म्हणलो. आतां पुरुषोत्तम हावची दुसरी कोणय ना म्हणून ह्या श्लोकांत सांगलें. मागीर तो सांगता यो मामे मम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं
स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. भारत म्हणल्यांगा हे भरत वंशान तूं जल्लल की तूं अर्जुना सांगता खंयचे सात्विक व्यक्ती असम्मूढ तो असम्मूढ म्हळ्यार ज्ञानी म्हूण जाता, अज्ञानी न्ही ज्ञानी म्हूण जाता. तशी तो सांगता हे भरतकुलांत जल्लेल रया खंयची सात्विक व्यक्ती शम दम इत्यादी गुणान संपन्न जावन ज्ञानाक उत्तम अधिकारी म्हणून घेतकी तो म्हाकाची पुरुषोत्तम म्हणून निसंशय जावन आराधन करता. कसले निसंशय म्हळ्यार कसले कसले ताका संदेह ना मेगेल वैरी. असम्मूढ म्हळ्यार ज्ञानी तो मोह ना ताका म्हाका संपूर्ण जावन तो अर्थ करून घेता आनी सर्व प्रकारान म्हाका आराधन करून तो शरण म्हाका शरण येता तशें जावन तो मोक्षा वता. म्हणलें हांगा आपण पुरुषोत्तम म्हूण अर्जुना सांगिल्लें कृष्ण देवता तारतम्य कोण श्रीहरीची सर्वोत्तम म्हणल्यार की तो ज्ञानी म्हणून घेता पळय तो संसार सागरा दुखून मुक्त जाता. मुक्तीक विंगड उपाय खंडीत ना. तशी मध्वाचार्य सांगताचे ओम अक्षरात कोण प्रतिपादन करचे परमात्माक मात्र म्हणून. कशी अ उ म म्हळ्यार अक्षर अ म्हणली कुडले अधिक अधिक म्हळ्यार चड म्हणून, उ म्हळ्यार ताजी पशी चड अधिक उच्चतम, म म्हळ्यार अधिक उच्चतम दोन्ही. तशी परमात्मुची सर्वोत्तम म्हूण कोणाक कळटा की तांकां एकांत भक्त म्हणटाचे परमात्माले जो एकांती म्हणटाचे. इत्याक म्हळ्यार परमात्मो सर्वोत्तम एक अंत म्हळ्यार देखून तो एकांत शब्दू एकांता निमती परमात्मा विशयी कळका जाल्यार ताका तागेल आश्रयांत आशिल्ल्या जनाक एकांत परायण म्हणटाचे. इत्याक एकांती भक्त एकांत परायण केलें. तसले जन मात्र परमात्मा पावताची. मोक्षाक मुख्य कारण तसल्या कसं म्हणजे परमात्मो तांतू परमात्माला वैर भक्ती एक मोक्षा कारण जाता. तशीची परमात्माला वैर मानणे ते लक्ष्मी नारायणाक समेत जावन भक्ती दाखयतल जन. तशी कोण लक्ष्मीले नारायणालय भक्त की लक्ष्मीले भक्त की तांकां मागीर वैराग्य मेळटा. या पुराय मना व्हरून घेवन कडेर वैराग्यान तांकां मुक्ती मेळटा. तशें जाल्यार परमात्मो सर्वोत्तम लक्ष्मी देवी नित्य मुक्त म्हणून घेवचे लोकांत आसता. परमात्माकय आनी जिवाकय एक भेद आसूचे कोणाक कळटा त्या पुरय कळल्यार मात्र पंचभेद म्हणटाची ह्या पुरय कळका. जीव देव भेद जीव जीव भेद जीव जड जड जीव अशी पुरयस. तशी हे पंचभेद म्हणटाची हे तारतम्योक्त कोण शिकून काडटा की ताका कसले एक संदेह मोह नाशिले स्थितप्रज्ञ जाल्यार एक भक्तूची पळय तारतम्योक्त देवाक अर्थ करून घेवका. ताजे नंतर कसले संदेह नज कसले एक मोह सकड नातिल्ले स्थितप्रज्ञ जावन आशिल्ले भक्तूची असम्मूढ म्हणटाची. हांगा सम्मूढ तसले असम्मूढ म्हळ्यार कसं नाही कसले आशे अपेक्षा ना नशी स्थितप्रज्ञ जावन आसूच्यो भक्तो. तशी जेवो तो वैष्णव दीक्षित जावन आसुका म्हळ्यार तो स्थितप्रज्ञ आसुका ताजे नंतर वैष्णवूय आसुका मात्र म्हूण. तशी आतां दीक्षाबद्द म्हळ्यार थंय परमात्माले सर्व विशयू कळ्ळो म्हूण जाल्यार तागेले एक परमात्मा आनी तो कोण परमात्मा विशयू मन व्हरून घेतकी शिष्यू तो वैष्णव दीक्षित जावन आसूं का. तशी दीक्षित म्हळ्यार कसं नाही दीक्ष घेवच्याक आमी दीक्षित म्हणटा खंयच्या विशयांत दीक्ष घेवचे परमात्मा विशयांत. तशें जाल्यार ही दीक्ष म्हळ्यार कशी आमकां मनावत्वे कोणय परमात्माल भक्तू हान्नी म्हूण सांगच्याक कसले एक
दृढ जावन असुचे कसले विषय कारणच वे म्हण म्हणल्यार दीक्षा वैष्णव दीक्षा तशी वैष्णव दीक्षेंतूय दोन्ही नमनेचे दीक्षस कसले म्हळ्यार एक अंतर्दीक्षा एक बाह्य दीक्षा. बाह्य दीक्षा म्हणलेले एक व्हड विशय न्ही ते बाह्य दीक्षा म्हणलेले पळय वैष्णव जावन आशिल्ले जनान पुरे शंखचक्र गदा पद्म तांकां मुंजी म्हूण करताची मागीर शंखचक्र गदा पद्म धारण करता म्हणस ताजे नंतर तप्तमुद्रा धरण घेवका वर्षा एक पंत पुणी म्हणस हें पुरे बाह्य दीक्षा म्हणून घेता. तरी अंतर्दीक्षा म्हळ्यार कसं न्ही अंतर्दीक्षेर कोण आसाची परमात्मा अंतर्दीक्षेर तांकां विष्णू सर्वोत्तम म्हूण कळटा इष्टप्रदायक म्हूण कळटा अनिश्ट निवारक म्हूण कळटा सर्व स्वतंत्र जावन आसचो आमी बरें जागेलो सेवक तोच एक कसो की आमगेलो देव आमकां ज्ञान दिवची तसो परमात्मा म्हूण म्हणलेली एक अंतर्दीक्षा ती अनेक नमुने दीक्षा. तशी यत् सा दीक्षाभ्यंतरामता नाम जिह्वनादिना देहे वह्निना वा मृदांकनम म्हळ्यार यत्सा दीक्षाभ्यंतरामता म्हळ्यार एक नाम चिन्नादिना देहे वह्निना वा मृदांकनम म्हळ्यार एक भागवत दीक्षा घेतिलो जो विष्णू दीक्षा घेतिलो वैष्णव कशें सुका म्हळ्यार ताणें देहा वयरी नाम चिन्ह घालुका कशी वह्निना एक वेळ हुनची विंगळार दवरलेली तप्त मुद्रेन पुणी घालून घेवीत वा जावो मृदांक आनी हें वह्निना वा मृदांकना म्हळ्यार तसल्या गोपीचंदनाक मृदांकना म्हणजे मृदांकना गोपीचंदनाक. तशी भागवतांत ही परमात्माक पुरुषोत्तम म्हणून संबोधन केला हें आमकां ओपास सांगता म्हणना परमात्मा पुरुषोत्तमची जाल्यार प्रमाणशास्त्र म्हणटात न्हय वेद भागवत फ्रे तशी भागवतांत ही परमात्माक पुरुषोत्तमाक एक प्रितीन पुरुषोत्तमा म्हूण सांगून संबोधन करता. वेदव्यास पुंसां कलिकृत दोषान द्रव्य देशात्मसमवान सर्वान हरति चित्तज्ञ. तशी भगवान पुरुषोत्तम म्हळ्यार पुंसां कलिकृत दोषान द्रव्य हे पुरुषोत्तमा वायट ते एक कलिपुरुष म्हणटा ताजे निमती भक्तांगेल हृदयांतो द्रव्य देश देह हे तांगेल स्वभाव म्हणटाची ताका संबंध पाविले सर्व दोश तूं परिहार करून दिवका म्हणून हांगा आमी परमात्माले मागूंक. तशी परमात्माक तसले परमात्मा कितलेय ज्ञानपूर्वक आमी अर्थ करून घेतला म्हूण लेखल्यार परमात्मा दर्शन परमात्माक आमगेले आसाची मेगेल जन म्हळ्यार परमात्माक मस्त ज्ञानपूर्वक तांणी अर्थ करून घेताची. परमात्मा पळोवतय मान्य पळयले नंतरय परमात्माक हें तांणी एक परमात्मूचे आमगेलो म्हूण सांगून कोण भक्त परमात्मा स्विकार करता की तसले भक्तांक मात रापळ मेळटा म्हूण सांगून सांगता. य मामे वेश रणुते तेन लभ्य म्हळ्यार मे वेश मामे वेश जवो मे वेश म्हळ्यार परमात्माक कितलीय आराधन केल्यार ताका तागेल प्रितीच म्हळ्यार कसले ताणें लेखला खंयचे भक्तांक तागेल प्रितीच म्हूण लेखतो तांणी तागेल प्रती एक विशयांतू ते भक्त ही परमात्मा ही भक्तांकचे पुरंदरदास सालपद्य असले विशयांत मस्त. तशी आतां यतो नारायण प्रसादामृते न मोक्षः न च ज्ञानम आनी
विना अत्यर्थ प्रसाद अतो ब्रह्मजिज्ञासा कर्तव्या म्हणून यतो नारायण प्रसादामृते न मोक्ष केवल कर्मांकी ज्ञानांकी मोक्ष मेळना वेदोक्त कर्म केल्यारी अंतकरण शुद्ध जाता जेल्या परमात्माले एक अंतकरण शुद्धी जावन परमात्माले एक महात्म्य ज्ञान एक महात्म्य ज्ञान ते परमात्मालाच म्हणजे री त्या भक्ताक ज्ञानपूर्वक भक्ती नव्हती वाढता सदृढ जत्ती इत्याक म्हण आम्ही भक्ती करताची परमात्माक म्हणायला आमकां गोतस जाल्यार ती भक्ती परमात्मान लेखील तशी असवे आमगेल भक्ती ते आमकां गोतना त्याची केवल कर्म करचेची ता एक कर्मा निमतीची ज्ञान सकट मेळटा म्हणल्यार तशी कर्मान ज्ञानान मोक्ष मेळचे नाही वेदोक्त कर्मान अंतकरण शुद्धी जाता जाल्यार परमात्मा वैरी कोणा महात्म्य ज्ञानपूर्वक सदृढ भक्ती वाडतकी मागीर त्या जरीक पावना वैराग्य येवका मागीर परमात्माले एक प्रसाद वैराग्य केल्वे मागीर कितले जनाक ते एक भक्ती वाडचे कितले जनालांत भक्ती वाडचे ते परमात्माले महात्म्य अर्थ करून घेवचे मागीर वैराग्य येवचे अशी हेज्यो हेज्यो एक कूची दवरून चमकाल बरी साधन जावका मागीर परमात्माला प्रसाद म्हळ्यार परमात्माले अनुग्रह ताजीन एक मुक्ती मेळटा विंगड कसलेची वाट ना यस्य प्रसादात परमूर्ती रूपादस्मात्यम सारान मुच्यते स सर्वविद भजती स सर्वविद भजती म्हळ्यार कसं नाही कोण परमात्माला करुणेक पात्र चलांच की सर्व कर्म परमात्माला प्रीती कस करताच की परमात्माले स्मरणेंतू सगळो दीस बुड्डून असताच की तांकां खंडित मोक्ष मेळटा म्हणून तात्पर्य निर्णयांतू सांगताचे सर्व भावेन सर्व भाव भाव म्हळ्यार भक्ती भावो भक्ती समुद्दिष्ट म्हणून म्हणताचे तशी सर्व भावेन म्हणल्यार हांगा म्हळ्यार कोण परमात्माक सर्व भावेन सर्व रितीरी परमात्माक शरण येताच की तशी हांगा सांगला परमात्माले सर्व कर्म परमात्माला प्रितीर्थ करचे म्हूण सांगून परमात्माला स्मरणेंतूची सर्व दिसू काडतल जनांक मोक्ष मेळटा आनी कसं म्हळ्यार सर्व भावन भाव म्हळ्यार विंगड कसले न्ही भक्ती भावो भक्ती समुद्दिष्ट म्हळ्यार सर्व भावेन म्हणान सर्व विधाची भक्ती जावका श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सागा सख्यम आत्मनिवेदनम म्हळ्यार खंयचे विधाची भक्तीन परमात्माक एक समर्पण म्हळ्यार भक्तीन ताका ताण परमात्मा समर्पण करचें जाल्यार परमात्मान मस्त प्रितीक पात्र जाताची आनी ताका परमात्मो लेखता हो आमगेलो भारी व्हड भक्तू तशें यो मोक्षार्ह जीव म्हूण सांगून परमात्मो लेखता आनी कोण पुरुषोत्तम म्हणून लेखना नशी अहंकार ममकार पुरे आसून कामक्रोधादी सकडी सोणू मोह त्याग करून एक मोह त्याग करून मोह त्याग करचे म्हळ्यार सर्व सोडला जाल्यार काम क्रोध सकडी सोडला म्हणल्यार एक मोह त्याग करचे ते स्वच्छ मनान कोळका तशी तोची कोणाक परमात्माले स्वच्छ मन परमात्मा सृष्टी स्थिती लय हाजी विशयी कोणाक कळतकी तत्वतः कळचे म्हणटा तत्वतः कोणाक कळतकी ताका मात्र परमात्मा ज्ञान मेळटा हे कृष्ण ह्या श्लोकांत स्पश्टीकरण दिता आनी भागवतांत एक परमात्माले अस्तित्व पुराय कडेन आसा म्हणून भागवतांतूय सांगताची तशी एक परमात्मा विशयी
अर्थ कोण घेऊ का जरी सुरबेक आत्मसाक्षात्कार जाव का म्हण म्हणटाची हे कसले म्हण म्हळेले पायते दिसाचे भगवद्गीतेंत आम्ही पळया आजी सांगिले गीतामृताचे चंग विषयी परमात्माले गुरुंगेले चरणाराविंदाक समर्पण करता कायन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावान करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयेतत्. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु.